पण ह्या मॅपिंग ऑफ ट्रीज मध्ये मला वाटतं श्रीकांत गबाले सर यांचं काम आहे. पण ट्रीजच्या बाबतीत मात्र ट्रीज ऑफ पुणे या बाबतीत मात्र श्रीकांत इंगळहळ्ळीकरांचं काम मोठं आहे. हा इंटरव्ह्यू आपल्याला दोघांमध्ये विभागायला लागणार आहे. तर पहिल्यांदा मी जाते श्रीकांत इंगळहळ्ळीकरांकडे. त्यांनी अगदी प्रेमानं इथल्या संपूर्ण पुण्याचा आणि सह्याद्रीचा, थोडक्यात काय पश्चिम घाटाच्या ट्रीजचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडे पहिल्यांदा वळूया. श्रीकांत, तुझ्या पुस्तकात तू असं म्हटलंय की माझं प्रेम प्रकरण ट्रीज बरोबरच सुरू झालं हे योगायोगाने. जरा त्याविषयी सांगशील? नाही, योगायोगानं असं नाहीये. मला झाडांची आवड अगदी लहानपणापासून होती. मी माझ्या बाकी आसमंत वगैरे पुस्तकात लिहिलेलं आहे. आमच्या घराच्या अगदी बाहेर प्राजक्ताचं झाड होतं आणि 3 मजली झाड होतं ते, आणि ते अजून तेवढं मोठं प्राजक्ताचं झाड मी पाहिलेलं नाही कुठेही अजूनही. तर तसं अगदी लहानपणापासून आवड होती. पण खरं म्हणजे अभ्यास असं म्हटलं तर सुरुवात केली साधारण 20व्या वर्षी. आणि त्याचं कारण असं की मी टेल्कोमध्ये जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा टेल्कोचं लँडस्केपिंग पूर्ण पहिल्यापासून नवीन करण्याचं काम सुरू झालं होतं. आणि त्यामुळे प्रत्येक असे जे पोडके रस्ते होते त्याच्यावरती खड्डे खणून खंडाळ्यावरनं मोठी मोठी झाडं ट्रकमध्ये येत होती. आणि ती एका दिवसात एक रस्ता असा लावून पूर्ण होत होता. आणि त्या झाडाला फुलं आलेली असायची, फळं आलेली असायची, असं सर्व होतं. त्यामुळे मला टेल्कोत जॉईन झाल्या माझा झाडांशी संबंध आला आणि झाडांचा परिचय झाला. म्हणजे मला पहिल्या काही महिन्यात जवळजवळ 100 झाडं ओळखता येत होती तेव्हा सुद्धा माझा म्हणजे परिचय झाल्या. त्यामुळे असं ते हे जे प्रकरण आहे ते टेल्कोच्या कामानी सुरुवात झालेली आहे. पण आवड मला पहिल्यापासून होती. अभ्यास असं म्हटलं तर साधारण 20व्या वर्षीपासून केला आहे. त्यामुळे आता झाडांचा परिचय माझा तसा आता 50 वर्ष जुना असं म्हणता येईल. तुम्ही व्यवसायानं खरं तर इंजिनियर आणि झाडांच्या प्रेमात पडलात आणि ती तुमचा तो छंद बनला आणि जीवनव्यापी छंद बनला. एके ठिकाणी तुम्ही असं म्हटलंय की गोल्डन पलाश च्या इन्सिडेंट वरून, त्या प्रसंगातून, टू नो इज टू बी रिस्पॉन्सिबल. तेव्हा नोईंगची प्रक्रिया तुम्ही सांगितली, परिचयाची प्रक्रिया सांगितली, पण टू बी रिस्पॉन्सिबल ह्या प्रक्रियेविषयी पण सांगा. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की डॉक्युमेंटेशन करावं, ह्या सगळ्याची नोंद ठेवावी, ह्याचं पुस्तक रूपात हे आणावं आणि हँडबुक किंवा ज्याला आपण म्हणतो हस्तपुस्तिका या स्वरूपात आणायचं. ही आयडिया कशी काय तुला सुचली? नाही, आता हे वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्येक जण करत असतो. उदाहरणार्थ म्हटलं तर शिकारी लोकांना नेऊन, तसं थोडंसं माझं झालं असं म्हणता येईल की मला झाडांबद्दल खूप प्रेम निर्माण झालं आणि त्यातनं खूप आनंद मिळायला लागला. आणि तो आनंद आपल्याला तर भरपूर मिळतोय, पण दुसऱ्यांनाही दुसऱ्यांबरोबर तो शेअर करावा असं मला जेव्हा वाटलं तेव्हा मी हे डॉक्युमेंटेशन किंवा अभ्यास याचं सगळ्याची सुरुवात केली. त्यामुळे जसं एक वाक्य तू सांगितलं मी वापरलेलं की टू बी रिस्पॉन्सिबल, टू नो इज टू बी रिस्पॉन्सिबल. म्हणजे एखादी तुम्हाला जे बाकी लोकांना माहित नाही ते तुम्हाला जर माहिती असेल तर ते तुम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही मला जबाबदारी वाटते माझी. आणि त्यातनं हे सगळं डॉक्युमेंटेशन, अभ्यास हे सगळं, कारण डॉक्युमेंटेशन करायचं म्हणजे पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला खूप आवड निर्माण होते, एखाद्या विषयाबद्दल खूप प्रेम निर्माण होतं, तेव्हा त्याचा तुम्ही अभ्यास करता. असा माझा स्वतःचा अनुभव आहे की मला व्यवसायामध्ये मला अनेक विषयांसाठी माहिती घ्यावी लागते. इलेक्ट्रिकल इंजिनियर, आता मी इंजिनियर असलो तरी इलेक्ट्रिकल इंजिनियर नाही, पण व्यवसायानिमित्त बऱ्याच गोष्टींची तुम्हाला माहिती घेणं आवश्यक पडतं अनेक प्रसंगी. आणि त्यातनं ती माहिती आपोआप मिळते. म्हणजे एखाद्या विषयाचं तुम्हाला काही वर्ज्य आहे, मी इंजिनियर आहे म्हणजे मला बॉटनीतलं काही ज्ञान घेता येणार नाही असं काही नाही, असं माझा तरी विश्वास आहे. जसं माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं तसंच बॉटनीचं आहे. त्यामुळे बॉटनीचा अभ्यास मला करायला काही अडचण आली नाही आणि मजा आली ते करणं. आणि ते अभ्यास केल्यावर मग डॉक्युमेंटेशनचा प्रश्न येतो. डॉक्युमेंटेशन म्हणजे पुस्तकं तयार करणं किंवा पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातनं मला मिळालेला आनंद लोकांबरोबर शेअर करणं, हे त्या माध्यमातून करता आलं. आणि हे यासाठी सगळा अभ्यास आवश्यक होता. बॉटनीचा होता किंवा इतर काही प्रिंटिंगचा होता, डिझायनिंगचा होता, तो सगळा मी केला.
खरं म्हणजे तुझा बायोडाटा जेव्हा मी बघितला तेव्हा असं लक्षात येलं की पक्षीशास्त्रातही तुला खूप इंटरेस्ट होता आणि सुरुवातीची 1-2 वर्ष तू त्यासाठी सुद्धा दिली होतीस. बरेच वर्ष दिली, दोन्ही हा. एकत्र होतं. कारण काय की हे पक्षी खूप असे आकर्षक असतात, हालचाली असतात, आवाज असतात, त्यामुळे पहिलं लक्ष पक्ष्यांकडे जाणं हे साहजिक आहे. पण त्याचबरोबर इतर गोष्टींच्याकडे लक्ष आपोआप जायला लागतं, म्हणजे आणि त्यात सुद्धा उत्सुकता निर्माण होते. निसर्गातली अनेक जी अंग आहेत त्या विविध अंगांकडे तू लक्ष दिल्याचं लक्षात येतं. वेटलँडवरचा पण तुझा अभ्यास आहे. हो, मी आता हॅबिटॅट हा मला तेव्हा कल्पना अशी काही कुठं पुस्तकापासून कळत नव्हती, पण ती माहिती होती मला, म्हणजे समजत होती. इनफॅक्ट मी टेल्कोमध्ये असताना बर्ड सँच्युरी तयार करण्याचं, टेल्को लेक तुम्ही ऐकलं असेल, टेल्कोमध्ये एक छान बर्ड सँच्युरी आहे किंवा होती निदान, तर ती तयार करताना मला त्याच्यामध्ये बरंच काम मिळालं, म्हणजे अनुभव मिळाला ते करण्याचा. सुमन मुळगावकरांनी तेव्हा टेल्कोतने एक ओढा व्हायचा, त्या ओढ्यावरती धरण बांधून किंवा त्याचे निरनिराळे लगून्स बांधून त्याच्यावरती बर्ड सँच्युरी तयार केली होती. त्याच्यावर खूप पक्षी यायचे आणि हे सगळं करताना मला त्याचा अनुभव मिळाला की म्हणजे हॅबिटॅटमध्ये, वेटलँड डेव्हलपमेंटमध्ये काय काय आवश्यक असतं आणि काय काय विचार करायला पाहिजे, हे सगळं त्या सगळ्याचा मला अनुभव मिळाला. निसर्गप्रेमी सुदैवी आहे, कारण तो हे इतर सगळे जे निसर्गाच्या शाखा आहेत विविध, तिकडून तू फक्त बॉटनीकडे वळलास, वनस्पतींकडे वळलास, त्याचं डॉक्युमेंटेशन केलंस. कारण एक गोष्ट लक्षात येते बरं का, तुझ्या समकालीन इतर विज्ञान शाखा किंवा निसर्ग शाखा जर बघितल्या तर पक्षीशास्त्रामध्ये खूप लोक होती, पुस्तकही बरीचशी अवेलेबल होती. पण वनस्पती शास्त्रात मात्र पुण्याचा परिसर आणि पश्चिम घाट ह्याच्यामध्ये हँडबुक असं नव्हतं. म्हणजे ती जी एक विशिष्ट निश असते ती तू बरोबर हेरलीस असं मला वाटतं, आणि त्याच्यावर काम केल्यामुळे एक मोठी उणीव तू भरून काढलीस. आम्ही अनेकदा जेव्हा आउटिंगला जातो तेव्हा आम्ही म्हणतो आमच्या हातात तुझी पुस्तकं असतात वनस्पतीची ओळख करून घ्यायला, आणि केवढं मोठं काम श्रीकांतनी केलंय असं आम्हाला वाटतं. तर हे डॉक्युमेंटेशन जे तू केलंस त्याच्यामधले तुझे अनुभव सांग ना, कारण तुला खूप ठिकाणी जावं लागलं या डॉक्युमेंटेशनसाठी, आणि ते सगळे तुझे जिवंत अनुभव आहेत, तू प्रत्यक्ष व्हिजिट केलीस त्या भागांना. आता त्याचं सगळ्यात मूळ कशात आहे की मी सर्व विषयात जेव्हा इंटरेस्ट मला निर्माण झाला तेव्हा सर्व विषयांची पुस्तकं, तू सांगितलंस तसं पुस्तकं उपलब्ध होती. साप असू देत किंवा फुलपाखरं असू देत, या सगळ्यांची पुस्तकं उपलब्ध होती. पण पक्षी कुठल्या झाडावर बसलाय हे मला कळायला काही मार्ग नव्हता, आणि हे माझ्या लक्षात आलं आणि हे मी हेरलं की इथे आपल्याला काम करायला, असं बेसिक काम करायला संधी उपलब्ध आहे, आणि त्यामुळे ते करता आलं नाही मला, आणि ते करायची मोठी संधी मिळाली, म्हणजे इन्सिडेंटली मिळाली, आणि ते मला जमू शकत होतं, याच्यामुळे ते प्रत्यक्षात आलं. आता अनुभव ते करतानाचे जर म्हणशील तर खूप हिंडावं लागलं, आणि हिंडायला काहीतरी मला निमित्तच हवं असतं. हिंडायला मला पक्षी किंवा प्राणी किंवा वनस्पती किंवा काही निसर्ग सौंदर्य, त्यामुळे मला नुसतं ट्रेकिंग आवडत नाही, आणि ट्रेकिंग एखाद्या गोष्टीसाठी जर ट्रेकिंग करावं लागलं तर ती करायची माझी तयारी असते. या सगळ्या गोष्टी करत करतच मला या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं हे जमलं, म्हणजे करायला जमलं, आणि ती संधी मी घेतली त्याच्यातली. आता त्यातले अनुभव सांगायचे म्हटले तर मी एक करंट अनुभव सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यात तुम्हाला अंदाज येईल की काय सिच्युएशन तेव्हा होती, आता काय आहे. आता ट्रीज ऑफ पुणे हे माझं जे पुस्तक आपण आता चर्चा करतोय हे साधारण 4-5 वर्षापूर्वी आउट ऑफ प्रिंट झालं. त्यामुळे आता तेव्हा त्याच्या मी 6,000 कॉपीज काढल्या, त्या सगळ्या संपल्या. म्हणजे माझ्याकडे सुद्धा एकही कॉपी शिल्लक राहिली नाही. शेवटी मग पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी जे माझे मित्र आले होते, नातेवाईक आले होते, मग माझ्या भावाकडे जाऊन मी ठाण्याला विचारलं, अरे तुझ्या इथे या रॅकमध्ये हे पुस्तक दिसते ते मी घेऊ का? तो म्हणला घे. तर माझं ट्रीज ऑफ पुणे असतं मी कोणाकडनं तरी मला सुद्धा स्वतःला मिळवलं नंतर. आणि दुर्दैवाने काय झालं की माझ्या कॉम्प्युटरवरती त्याची जी प्रिंट फाईल होती ते छापण्याची, ती डिस्ट्रॉय झाली. माझ्या कॉम्प्युटरवरती बऱ्याच गोष्टी माझ्या नाहीशा झाल्या, त्यापैकी सर्व पुस्तकांच्या सर्व प्रिंट फाईल्स नाहीशा झाल्या. त्यामुळे ते पुस्तक मी परत प्रिंट करू शकलो नाही, जरी बऱ्याच लोकांना ते हवं असलं
तरी ते काही मला प्रिंट करता आलं नाही, कारण त्याची फाईल पूर्ण नष्ट झाली. आता त्यानंतर मी विचार केला की आता हे बऱ्याच जणांना हवंय, बरेच दिवस झाले, तर हे नवीन पुस्तक करायला पाहिजे. आता नवीन पुस्तक करताना माझ्याकडे फोटोही नव्हते सगळे, म्हणजे 500 स्पीशीज आहेत, त्याच्यात निदान प्रत्येकाचे 2 फोटो आहेत, म्हणजे 1000 फोटो मला काढणं आवश्यक होतं. तर मी म्हटलं आता हे सुरुवात तर करू. तर त्याची एक म्हणजे इंटरेस्टिंग घटना आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक अंकोळ नावाचं झाड आहे, माहिती असेल तुला. तर ते अंकोळ पुण्यातल्या कॅम्पच्या एका रस्त्यावरती एका संस्थेच्या आवारातनं त्याच्या फांद्या बाहेर आलेल्या होत्या आणि त्याचा फोटो काढून मी पुस्तकात छापला होता. तर मला सहज तेव्हा म्हटलं की हे जाऊन बघावं की काय त्या झाडाची परिस्थिती आहे. तिथं गेलो तर ते फुटपाथवर लोकणाऱ्या ज्या फांद्या होत्या त्या सगळ्या तोडून टाकलेल्या होत्या आणि फुटपाथला लागून उंच असं जाळीचं कंपाऊंड करून टाकलं होतं, जसं काय तुरुंग आहे असावा की काय, असं ते पूर्ण 10-12 फुटी कंपाऊंड केलं होतं त्याला. मग मला काही कळेना की आज ते झाड आहे की नाही, एवढं दुर्मिळ एकमेव झाड आहे पुण्यातलं मला वाटतं. तर मी ते गेटमधनं चौकशी करायला गेलो की मला ते झाड पाहायचंय. तर ते वॉचमननी पहिल्यांदा अलाउ केलं नाही मला, आत जायचं नाही म्हणाला. नंतर कोणीतरी एक गृहस्थ दिसले आत, तर तो म्हणाला ते समोर दिसतात त्यांना जाऊन भेटा तुम्ही. मी त्यांना आत जाऊन भेटलो, काही गेट पास वगैरे काही काढला नाही, काही नाही, आत गेलो. तर ते त्यांना मी कारण सांगितलं तर ते इतके चिडले माझ्यावरती की तुम्ही आतच कसे काय आलात, की हाऊ डेअर यू गेट क्रॅश इन टू अवर प्रेमाइसेस. आणि ती सामाजिक संस्था आहे बरं का ती. आणि त्यांनी मला ऑलमोस्ट ढकललं म्हणजे गेटच्या बाहेर. आणि त्या गेट म्हणजे तो वॉचमन होता त्याला सुद्धा खूप त्यांनी झापलं. मोस्ट प्रॉब्ली त्या वॉचमनची नोकरी सुद्धा गेली असं. तर त्यांनी मला पहिलं बाहेर ढकललं की तुम्ही आलाच कसा. त्या गेटमनला त्यांनी सांगितलं की याला सोडलंच कसं काय आत. मग मला नंतर आतनं त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला एक पत्र लिहा, मग आम्ही आमच्या जेव्हा मीटिंग होईल तेव्हा ते चर्चा करू त्याच्यावरती आणि तुम्हाला कळवू तुम्हाला ते झाड बघता येईल की नाही. आता असे जर 1000 प्रसंग मला तोंड द्यायचे झाले तर काय अवस्था होईल सांगा. त्यामुळे मी ते त्यानंतर पुस्तक करण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा मी बऱ्याच अडचणी आल्या होत्या मला अशाच, पण त्या सोडवल्या होत्या. कुठेतरी घुसायचं, कुठेतरी लपवून शिरायचं, असं करत करत फोटोग्राफी केली होती. आणि आता ते करायची माझी मानसिक तयारी नाहीये. कुणी मला हटकलं तर मला जनरली खूप चीड येते. तर तशी आता परिस्थिती आहे की अनेक ठिकाणी जाणं शक्य नाहीये, अनेक ठिकाणी झाडं मेलेली आहेत. या माझ्या याच्यातली 20 झाडं नाहीशी झालेली आहेत. पूर्वी होती पुस्तक काढताना, आता नाही येत. तर अशी सगळी परिस्थिती आणि अतिशय विदारक परिस्थिती आहे. पण ईश्वराचे आभार आहेत की आतापर्यंत तू जे केलंस ते खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी एक वेगळंच क्षेत्र असं व्यापलेलं आहे. श्रीकांत, तू पुण्यातल्या सगळ्या झाडांचा, सह्याद्रीतल्या बहुतेक झाडांचा अभ्यास केलाय. तर पुण्याचं नेमकं स्थान काय आहे ग्रीन कव्हर या दृष्टीने, किंवा ग्रीन सिटीज मध्ये पुण्याचं स्थान कितवं आहे? बरोबर आहे. मी जेव्हा हे पुस्तक करायचं असं मी ठरवलं तेव्हा ऍक्च्युली बापू महाजन, श्रीधर महाजनांनी मला सांगितलं होतं. त्यांनी अशी एक यादी पण, म्हणजे मी आणि महाजन सरांनी एक यादी सुद्धा प्रसिद्ध केली होती की आपण अशी एक यादी प्रसिद्ध करायला पाहिजे की पुणे परिसरातले वृक्ष. त्यासाठी मग कुठली तरी एक ठाण्याची यादी, कुठली तरी अजून कुठल्या तरी एक शहराची यादी, असं करून आम्ही नुसती एक यादी बनवली होती, पण ती कुठं प्रसिद्ध झाली नाही किंवा त्याला काही कोणाला ती माहीत नव्हती. मग त्यानंतर मी जेव्हा पुस्तक करायचं असं ठरवलं, कारण ते म्हणाले की तुम्ही पुस्तक करा, भरपूर स्पीशीज आहेत आपल्याकडे आणि इतर शहरांच्या मानाने जास्त आहेत. तर म्हणून मी ट्रीज ऑफ दिल्ली हे जे प्रसिद्ध पुस्तक आहे प्रदीप किशनचं, ते मी त्याच्यावरनं साधारण अंदाज घ्यायला सुरुवात केली की आपलं पुस्तक कसं असायला पाहिजे. ते माझ्यासाठी आदर्श होतं, म्हणजे जे ट्रीज ऑफ दिल्ली. मग त्याप्रमाणे जेव्हा मी करायला घेतलं आणि पहिल्यांदा नुसतं लिस्टिंग केलं स्पीशीजचं, तर मला असं लक्षात आलं की जवळजवळ 450 स्पीशीज पुण्यामधल्या माझ्याकडे यादीला आल्या. आणि तेव्हा जेव्हा मी त्याच्यात इतर लोकांनी काय काय काम केलं याचा शोध घेतला, म्हणजे वर्तक सरांचे काही पेपर्स आहेत किंवा आणखी पण इतर लोकांचे बरेच पेपर्स आहेत त्याच्याविषयी, त्या सगळ्यांना जर बघायला गेलं तर साधारण 250 पेक्षा काही कोणाची हे जात नव्हती म्हणजे यादी. आणि म्हणून मला वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला करायला चांगला स्कोप आहे परत इथे. आणि म्हणून मी ते कंपायलेशन सुरू केलं. आणि ते कंपायलेशन सुरू करताना असं माझ्या लक्षात आलं की एकतर अशा प्रकारचं पुस्तक किंवा अशा प्रकारची माहिती कुठल्याही शहराची कोणी कंपाईल केलेली नाहीये आतापर्यंत, म्हणजे तोपर्यंत तरी नव्हती केली. ट्रीज ऑफ दिल्ली जरी म्हटलं तरी त्यात 200 आणि ऑड काहीतरी अशा स्पीशीज आहेत. म्हणजे दिल्लीत सापडणाऱ्या एकूण एक स्पीशीजचा अकाउंट त्यात नव्हता.
किंवा तेवढ्या कमीच स्पीशीज आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये मला वाटतं डायव्हर्सिटी कमी आहे, त्यामुळे तिथं स्पीशीज कमी आहेत. सेम गोष्ट बंगलोरची पण होती. आता बंगलोर आणि दिल्ली अखेर आणखी कुठल्या शहरात काही डाटा मिळत नव्हता, पण मला असं लक्षात आलं की पुण्याचं जे भौगोलिक स्थान आहे ते वेस्टर्न घाटच्या कुशीमध्ये आहे आणि त्यामुळे आणि म्हणजे एका बाजूला दख्खनचं पठार आणि त्याच्यावरचे सगळं कोरडे सगळे प्रदेश आहेत आणि एका बाजूला वेस्टर्न घाट सारखा रिच बायोडायव्हर्सिटीचा प्रदेश आहे. याच्या इंटरफेसवर पुणे असल्यामुळे या पुण्यामध्ये हॅबिटॅटची डायव्हर्सिटी भरपूर आहे आणि त्यामुळे इथे स्पीशीजची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे मला असं लक्षात आलं की ही जी फॅक्ट आहे ही सगळ्यांसमोर आली पाहिजे की पुण्याचं जे युनिक स्थान आहे, मला वाटतं कुठल्याही शहरामध्ये जर बघितलं तर एवढ्या स्पीशीज कुठं असतील असं मला वाटत नाही. म्हणजे 500च्या आता नवीन वेळा जेव्हा पुस्तक ट्रीज ऑफ पुणे करायला गेलो तेव्हा मला त्याच्यात 50 ऍडिशन साधारण, म्हणजे 20 डिलिशन आणि 50 ऍडिशन असं साधारण 500च्या वरती स्पीशीज त्याच्यात जातात. आणि असं तू फार महत्वाचं बोललास, डिलिशन. हे डिलिशन कशामुळे झालं? म्हणजे हा लॉसच आहे नाही का? डिलिशन लॅक ऑफ इंटरेस्ट, लॅक ऑफ म्हणजे आस्था नसण्याचं एक कारण आहे. म्हणजे अनेक झाडं आपोआप मेली किंवा काही झाडं तोडली गेली, काही झाडांना इतर काही नैसर्गिक ह्याच्यामुळे ती मेली. अशा 20 म्हणजे एकमेव झाड असलेलं पुण्यात, असं दुसऱ्या कुठल्या नाही. तसं सुवर्ण पळसाचा पण उल्लेख केलायस बघ. हो हो, ते तर एकमेवच होतं, ते असंच कॅज्युअली तोडलं गेलं. त्यामुळे या सगळ्याच्या मागे लॅक ऑफ इंटरेस्ट हे मुख्य कारण आहे. अदरवाईज ते जर माहिती असतं. वेळ मर्यादित असल्यामुळे मी पुढच्या मुद्द्याकडे वळते की हेरिटेज झाडांवर म्हणजे आपली वारसा संपत्ती या दृष्टीने आपण झाडांकडे बघतो, तर त्या बाबतीत पुण्याची काय परिस्थिती आहे आणि खर तर वारसा याचे क्रायटेरियाज किंवा निकष काय आहेत? हो, आता तसं म्हटलं तर पुण्याला काय फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय असं वाटत नाही, निदान झाडांच्या दृष्टीने तरी. तर त्यामुळे ऍक्च्युली मला ह्याच्यात आणखी एक काम करायची संधी मिळाली. म्हणजे मी पुणे पीएमसी जे हेरिटेज कमिटी होती तिथे मला अनेक वर्ष काम करायची संधी मिळाली त्या हेरिटेज कमिटीवरती. आणि तिथे डे टू डे इतर काही ज्या हेरिटेज प्रॉपर्टीज असतात किंवा साईट्स असतात याच्याशिवाय नॅचरल हेरिटेजचं डॉक्युमेंटेशन करणं, तेव्हा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार होत होता आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हेरिटेज किंवा नॅचरल रिसोर्सेस इन्क्लुजन करणं हे तेव्हा आवश्यक होतं आणि ते काम मी तेव्हा केलं. आणि त्यावेळेला मग त्याची जी काही क्रायटेरिया असतात, हेरिटेज कशाला म्हणायचं हा क्रायटेरिया सगळा तेव्हा शोधला आणि त्या क्रायटेरियावरनं मग सर्व प्रकारचं हेरिटेज त्यावेळेला डॉक्युमेंटेशन केलं. त्याचे लोकेशन्स डॉक्युमेंट केली, त्याची स्पीशीज केली, त्याची मुद्दाम माहिती जमा केली आणि असं सगळं डॉक्युमेंटेशन तेव्हा करायला मिळालं. आणि ते डॉक्युमेंटेशन पीएमसीच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये इन्क्लूड करण्यासाठी तेव्हा करून दिलेलं होतं. त्याच्या पुढचं आता नक्की माहित नाही, मी त्या कमिटीत त्यानंतर मी काम करत नाहीये, त्यामुळे त्याची मला फारशी कल्पना नाहीये. पण नॅचरल हेरिटेज म्हणजे हिस्टॉरिकल असं जर म्हणाल तर फार कमी आहे. पण मग आपण स्वतः डेफिनेशन टाकायचं की हे कशाला हेरिटेज म्हणायचं आणि मग त्याची लिस्ट करायची, असा मी मार्ग शेवटी निवडला. कारण असं काही कुठे स्टँडर्ड अवेलेबल नाहीये. त्यामुळे एखादी स्पीशीज रेअर आहे किंवा एखाद्या स्पीशीजचा नमुना खूप जायंट आहे किंवा एखाद्या स्पीशीजचा रेअर खूप आहे की कुठंच नाही अशी, किंवा काही एखादा खूप सौंदर्य म्हणजे ज्याला खूप ऍस्थेटिक व्हॅल्यू आहे, एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू, ऍस्थेटिक व्हॅल्यू, हिस्टॉरिक व्हॅल्यू आणि काही असोसिएशन्स आहेत. किंवा आता या झाडाखाली अमुक कोणाकोणाची भेट झाली, ती विवेकानंद आणि पुणे किंवा लोकमान्य टिळक असं काहीतरी यांची भेट या झाडाकडे घडली होती. कारण पुण्या सिटीच्या बाहेर आहेत अशी उदाहरणं, पण पुणे सिटीमध्ये जर म्हणाल तर अशी हिस्टॉरिकल व्हॅल्यू किंवा असोसिएशनल व्हॅल्यू फार कमी आहेत. पण त्या ज्या काय आहेत त्या तेव्हा नोंद केलेल्या होत्या. काही हेरिटेज ट्रीज किंवा काही रेअर ट्रीज ज्याला आपण दुर्मिळ वृक्ष म्हणतो, असे थोडक्यात तुला सांगता येतील पटकन? हो, आता पटकन सांगतो की पर्वतीमध्ये देवळाचा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये पेशवेकालीन चाफा आहे. तो चाफा तेव्हा त्याच्यामध्ये 350 ते 400 वर्ष जुना आहे. त्याचा घेर 2-3 खोल्यांच्या ह्याच्यात मावेल असा मोठा आहे. उंची काय फार नाही त्याची, कारण तो असा खुजा असतो तो जो वृक्ष आहे तो. पण चाफा म्हणजे पांढरा चाफा, म्हणजे प्लुमेरिया ज्याला आपण म्हणतो तो. आता तो एक्झॉटिक आहे त्यामुळे एखाद्याच त्याला कमी महत्व दिलं जाईल असं असू शकतं, पण एक ओल्डेस्ट लिव्हिंग ट्री असं म्हटलं तर तो चाफा आहे पर्वतीवरती.
आणि अजून एक मी वेगळ्या प्रकारचं हेरिटेज जे मी नोंदवलंय, तिथे स्वारगेटच्या बस डेपोच्या जवळ एक पिंपळ आहे, आणि पिंपळाच्या पोटात ते एक गोंधणचा वृक्ष आलेला, असे 2 वृक्ष एखादे आलेले आहे, असे दोन्ही वृक्ष चांगले वाढलेले आहेत. अशा प्रकारचं एक अनयुज्युअल एक्झाम्पल म्हणून मी ते हेरिटेज असं इन्क्लूड केलेलं होतं. अशी आहेत एक 10-12 उदाहरणं आहेत निरनिराळ्या झाडांची. श्रीकांत, मी तुला आणखी असं विचारणार होते की पुण्याचं हरित आच्छादन वाढलंय असं कुठेतरी मी वाचलं होतं, पण ह्याचा आणि बायोडायव्हर्सिटीचा संबंध आहे का रे? नाही, बायोडायव्हर्सिटी उलटी वाढत जाते. याचं कारण आहे की जास्त ऑब्झर्वेशन असतात, कोणी कुठेतरी नवीन शोध लागतात. असे बायोडायव्हर्सिटी वाढली नाहीये, बायोडायव्हर्सिटी कमीच होते. मी म्हटलं तसं की 530 होती त्यापैकी 20 गेले, 510 राहिली. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी कमी होते, पण ग्रीन कव्हर वाढत आहे नक्की. म्हणजे मला तर माझ्या 50 वर्षाच्या आठवणी आहेत, त्याच्याप्रमाणे ग्रीन कव्हर भरपूर वाढलेला आहे. तू फार मोठा पिरियड बघितलायस पुण्यात असल्यामुळे, तर बदल काय काय आढळले तुला? बदल असे आढळले की लोकांच्या मध्ये अवेअरनेस खूप चांगला आलाय. पूर्वी मला असं तरी जाणवायचं की सर्वजण रिसोर्सेस म्हणून किंवा बिल्डिंग मटेरियल किंवा काय अवजारं बनवणं वगैरे वगैरे लाकडावरच जास्त भर असायचा वापर म्हणून, आणि त्यामुळे झाडं तोडून त्याचं काही बनवणं त्याच्यात काही चुकीचं वाटत नसायचं पूर्वी लोकांना. आणि ते मात्र आता बदललंय की झाडापासून ते बनवू नये, की एखादं झाड तोडू नये, की त्याच्याऐवजी दुसरे जे पर्याय आहेत ते लोक आता सध्या वापरतात. हा एक चांगला आणि मोठा बदल आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे लावण्याच्या बाबतीत सुद्धा असंच होतं की पूर्वी कोणी खूप लोकांनी झाडं लावली आहेत, म्हणजे आता 100 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी असं तरी मला काही दिसत नव्हतं. की आता आज जसा झाडं लावण्याबद्दलचा जो काही अवेअरनेस आहे तो 50 वर्षापूर्वी नक्कीच नव्हता. त्याच्यात डेफिनेट बदल झालेला आहे. तिसरी गोष्ट, पुण्याची एरिया वाढली, स्कोप वाढलाय, त्यामुळे हे, आणि असं काही नाही की लोकांना झाडं लावायची नसतात, असं काही नाही. असं एक कुठे कॉन्क्रीट जंगल झालं की झाडं कमी होतात असं जे लोकांचं इम्प्रेशन आहे ना, तसं नाहीये. असं माझं म्हणणं की एखादी हाऊसिंग कॉम्प्लेक्स झाली तर तिथे त्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये एकतर नियमाप्रमाणे कमीत कमी झाडं लावायला लागतात, आणि असं काही कोणी टाळाटाळ करत नाही झाडं लावण्यामध्ये, किंवा त्याच्या संख्येमध्ये काहीतरी चोरी केली आहे किंवा चुकीची झाडं लावली आहेत असं काही कोणी करत नाही. झाडांबद्दलचा लोकांना आकस आहे असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे झाडांची विकासाच्या रेट्यामध्ये अव्हेन्यूज वगैरे नाहीसे झाले रे, हे तर खरं आहे ना? हे बरोबर आहे, पण कमानी, वृक्षांच्या कमानी. हो बरोबर आहे, पण आता ते तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये बदल आहे. मला असं वाटतंय की लावायला अजिबातच सोयीचं नाही, कारण जी होती ती ऑब्व्हियसली गेली. आता ते एक वाईट गोष्ट आहे. त्यामुळे ती तेव्हा त्याचा घोड्यांसाठी जे जो रस्ता होता तिथं आता मोठ्या मोठ्या बसेस चालतात, आणि पूर्वी जिथं 10 वाहनं होती तिथं 1 लाख वाहनं झाली. त्यामुळे आता ते होणारच, त्याला काय पर्याय नाही. आता शेवटच्या एका मुद्द्याकडे वळते आणि मग आपण थांबूया. देशी विदेशी वाद ह्यात काय आपण शिरत नाही आहोत, नक्कीच नाही. पुणे हे वादांसाठी प्रसिद्ध आहे, पण अशी काही विदेशी झाडं सांगशील का की जी आपलीच होऊन गेली? नाही गेलेली अशी काही वाटत असं मला नाही वाटत. एखादं का झाड समजा कोणी आणलं, मला सर्वच झाडं आवडतात. म्हणजे मला स्पेशली झाडं आवडण्याचं क्रायटेरिया हे सौंदर्य आहे आणि दुर्मिळता. दुर्मिळ आणि सुंदर अशी झाडं मला आवडतात. असं मी कुठलं झाड आणलं, एक आणलं आणि त्याची 10 झाली असं तरी नाही होत. म्हणजे फार अवघड असतं, कारण ते कुठून तरी आणलेलं असतं, त्याचं जर्मिनेशन करणं, आणि हा मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय ती वाढत नाहीत. आपोआप तर कधीच वाढत नाही. एक सुबाबूळ लावलं आणि त्याचे 1000 झाले असं कुठलं परदेशी झाड नाहीये सुबाबूळ सोडल्यास, तसं म्हटलं तर. विषय व्याप्ती खूप मोठी आहे, आणि आपल्याला दिलेली जी वेळ आहे ना ती अत्यंत अल्प आहे. त्यामुळे आपण इथे थांबूया आणि डॉक्टर श्रीकांत गबालेंकडे वळूया. त्यांचा जो काय म्हणतो आपण वैयक्तिक माहिती आहे, त्यांची करिअर आहे, ही फार इम्प्रेसिव्ह आहे आणि टेक्निकल आहे बरं का. मी काही स्वतः टेक्निकल नाहीये. त्यामुळे डॉक्टर श्रीकांत गबाले, मी तुमचं स्वागत करते. आणि तुम्हाला जास्ती बोलायला लागणार आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला इंटरप्ट करणार नाही. माझा मुख्य पॉइंट असा आहे, माझा मुख्य मुद्दा, की तुम्ही सर्वसामान्यांसाठी तुमचं जे टेक्निक आहे त्याच्याविषयी सांगायचंय फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्झर्वेशन आणि सस्टेनेबिलिटी. म्हणजे काय म्हणू आपण, संरक्षण
सुरक्षा आणि शाश्वतता ह्या मुद्द्यांवर, ह्या निकषांवर तुम्ही जे रिसर्च वर्क केलंय मॅपिंगचं, त्याच्याविषयी तुम्ही सांगा. ओके. पहिल्यांदा सहपीडियाचं मी आभारी आहे की त्यांनी हा विषय या प्लॅटफॉर्मवर आणलाय आणि त्यामध्ये माझे काही फाइंडिंग्स असतील किंवा मी केलेला जो काही छोटा स्टडी आहे तो आपल्यापर्यंत मांडण्याची मला एक संधी दिली. आणि नक्कीच श्रीकांत इंगळहळीकर सर इतका अनुभव आणि आपण त्याला म्हणू की एक ग्राउंड रियालिटी आणि ग्राउंड स्टडी ज्यांचा आहे अशी ती व्यक्ती, आणि त्यांच्या बरोबर मला हा प्लॅटफॉर्म शेअर करायला संधी मिळते. त्यामुळे नक्की मी स्वतःचा मला एक बरं वाटतंय. ओके, मुळात जेव्हा ट्री हा विषय येतो तेव्हा मी त्याच्याकडे बघताना एक थोडासा लिगल ऍस्पेक्टनेही बघतो, टेक्निकल ऍस्पेक्टनेही बघतो, आणि सर्वात महत्वाचं मी स्वतः जॉग्राफर आहे, मी जॉग्राफी बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे मला त्याच्याकडे एक नॅचरल आणि एन्व्हायरमेंट ऍस्पेक्ट सुद्धा आहे. जेव्हा मी एन्व्हायरमेंट ऍस्पेक्टने जेव्हा ह्या ट्रीज ह्या विषयाकडे बघतो तेव्हा एका गोष्टीकडे लक्षात येतं की मी ज्या ठिकाणी राहतो तिकडच्या बद्दलचं एन्व्हायरमेंट, त्या तिकडची टोपोग्राफी याच्याबद्दलची माहिती किती आहे आपल्याला. आणि हा प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा सर्वात पहिल्यांदा माझ्या डोक्यात एक विषय आला की व्हेजिटेशन कव्हर किती आहे मी जिथे राहतोय तिथे, पुण्याचं. आता मगाशी एक विषय निघाला की पुण्याचं लोकेशन हे तबकडी सारखं आहे. छान मस्तपैकी वेस्टर्न घाट आपल्या पुण्याच्या वेस्ट साईडला बघितलं तर आपली वेस्टर्न घाटची रेंज आहे. पुण्याची जी ऍक्च्युअल सदर्न साईड आहे तिथे सिंहगड भुलेश्वर रेंज आहे, आणि जसं जसं पुण्याच्या नॉर्थला जाता तुम्ही तसं एक प्लॅटू सेक्शन आहे. आता हे सगळं बघता आणि दोन छान रिव्हर्सचा संगम आहे पुण्यामध्ये, एक आयडियल लोकेशन पुण्यात. आणि अशा याच्यामध्ये इथे जे ट्रीज आहेत त्या ट्रीजचा कव्हर आता जसं डिस्कशन मध्ये आलं की तो वाढत चाललाय. आता त्याच्या मागे पण थोडीशी एक जॉग्राफीचा पॅरामीटर आपण इथं विचार करू शकतो की एखाद्या सिटीमध्ये ट्री कव्हर वाढणं म्हणजे काय, तर ट्रीची कॅनॉपी वाढते. ट्रीचं प्लांटेशन आता होत पुण्यामध्ये. त्याचं कारण आता डेव्हलपमेंटसाठी तुमच्याकडे आता लँड नाहीये सिटीमध्ये. पण जसं जसं एक स्टडी जेव्हा मी केला तेव्हा पुण्याच्या सिटीमध्ये तुम्हाला एक ट्री कव्हर जास्त दिसतो, आणि जसं जसं पुण्याच्या आउटसाइड जेव्हा आपण त्याला म्हणतो अर्बन फ्रिंज एरिया, अर्बन फ्रिंज कडे जातो तिथे ट्री कव्हर कमी होत चाललाय. कारण तिथे स्कोप मिळतोय लँड डेव्हलपमेंटचा, अर्बनायझेशनचा, आणि जिथे अर्बनायझेशन होतो तिथे इम्पॅक्ट होतो ट्री व्हेजिटेशन कटिंगचा. सो हे कॅल्क्युलेशन आता ह्या फाइंडिंग्सवर किंवा या ऑब्झर्वेशनवर कसा आलो इथं येतो. पुण्याचा 2011 मध्ये एक ट्री सेन्सस झाला होता, आणि ह्या ट्री सेन्सस मध्ये स्पेसिफिकली 23 लाख ट्रीज काउंट केल्या पुण्यामध्ये. आता हे 23 लाख ट्रीज 2011 मध्ये जेव्हा काउंट झाल्या तेव्हा प्रभाग निहाय त्याला एक बायफर्केशन केलं गेलं होतं, आणि त्यावेळी एक टेक्नॉलॉजीचा वापर केला ज्याच्यामध्ये आम्ही काम करतोय, ती आहे GIS. एक टूल आहे, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये जीपीएसचा वापर करून त्या ट्रीजचं लोकेशन डिफाईन केलं जातं, आणि ते ट्रीचं लोकेशन डिफाईन केल्यानंतर त्या ट्रीचे डिटेल्स म्हणजे त्याची हाईट, त्याचा टाईप, त्याचं सायंटिफिक नेम, त्याचं लोकल नेम, गर्थ, हाईट, त्याचं एज, ह्या सगळ्या डिटेल्स काढले जातात. आणि डेफिनेटली श्रीकांत सरांसारखे जे आता एक्सपर्ट्स आहेत, जे बॉटनिस्ट मध्ये चांगली ज्यांना माहिती आहे, अशांनी त्याच्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आणि 23 लाख ट्रीजचा एक काउंट आणला गेला पुढे. आता हा काउंट आला तेव्हा सर्वात महत्वाचं जे असतं एक अर्बन प्लॅनिंग मधला पार्ट येतो की तुमची टोटल लँड एरिया, तिकडचं पॉप्युलेशन आणि तिथे असलेले ट्रीज याचे कुठेतरी एक एकमेकांशी ताळमेळ आहे. आता तो काय ताळमेळ आहे हाही स्टडी करणं गरजेचं होता असं मला त्यावेळी वाटलं. आणि मी नुकतंच एका माझ्या PhDच्या कामानिमित्त पुणे सिटीवर जो काही अर्बनायझेशनचा इम्पॅक्ट आहे, जिओमॉर्फॉलॉजी पुण्याच्या, तो काय आहे त्याच्यावर मी जरा माझं काम सुरू केलं होतं. आणि त्यावेळी एक 1971 पासून तर 2015-17 पर्यंतचा जो काळ आहे तो मी घेतला होता स्टडीसाठी. आणि मला एक असं लक्षात आलं की सडनली 30 to 35% अर्बन एरिया हा वाढतोय. म्हणजे इतका प्रचंड जी काय एक्झिस्टिंग होती म्हणजे व्हेजिटेशन
कव्हर, इव्हन आपण त्याला म्हणूयात वॉटर एरिया, हे सगळे कमी झालेत आणि एकदम सेटलमेंट आणि बॅरन लँड वाढत चालली आहे. सेटलमेंट सिटी एरियामध्ये आणि अर्बन फ्रिंज एरियामध्ये बॅरन लँड. आता हे वाढताना नेमकी त्याचा इम्पॅक्ट जो झाला ट्रीवर झाला. मग तो ट्री काउंट जो आहे तो झाला तुमचा ट्रीची पोझिशन, म्हणजे ट्री नेमकी कुठं स्थान आहे त्या ट्रीचं ते मॅप करणं, आणि गर्थ. त्यामुळे मग सॅटेलाइट इमेजचाही वापर केला, ज्याच्यातून मला मी थोड्या वेळात ते प्रेझेंटेशनही शेअर करेन की काय ते मॅप्स आहेत ते, त्याचा स्टडी केला आणि त्यातून मला काउंट मिळाला, प्रभागनिहाय नंबर ऑफ ट्रीज मिळाले. आता याला मी कॅल्क्युलेट केलं की प्रत्येक प्रभागात 100 माणसांच्या मागे किती ट्रीज आहेत. त्यामुळे आपल्याला कळतं की आता सगळे नॉर्म्स, म्हणजे आता ट्री सेन्ससचा एक इंटरेस्टिंग एक नॉर्म आहे की दर 5 वर्षांनी कंपल्सरी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टने एक ऑर्डर दिली आहे की दर 5 वर्षांनी प्रत्येक म्युन्सिपल काउन्सिल आणि कॉर्पोरेशनने ट्री सेन्सस करावं. 2005 मध्ये 13 मध्ये, 2013 नंतर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 17-18 मध्ये पुण्याचा ट्री सेन्सस होणं एक्सपेक्टेड होता दुसरा, तो अजून झालेला नाहीये. ओके. आणि जो महाराष्ट्र प्रिझर्वेशन ऑफ ट्री ऍक्ट 1975 चा जो आहे त्याच्या अंडर आहे, आणि त्याची अमेंडमेंट पण केली गेली होती 2009 ला त्या ऍक्ट मध्ये, आणि 2013 मध्ये सुप्रीम कोर्टची ती ऑर्डर आहे. म्हणजे हे सगळं बघता कंपल्सरी ट्री सेन्सस होणं हे गरजेचं होतं. आता त्याच्या पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे मगाशी मी म्हणलो की प्रत्येक वॉर्ड वाईज ट्रीज किती, त्याला नंबर ऑफ 100 माणसांच्या मागे किती ट्रीज आहेत हे कॅल्क्युलेट केलं. त्याची डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी तीही काढली आणि त्याला कनेक्ट केलं ट्रीज बरोबर, आणि त्यानुसार काही मॅप्स समोर गेले आणि त्यातून खूप छान फाइंडिंग्स आले. म्हणजे मला सांगायला आवडेल की आधी औंध, बाणेर या एरियामध्ये पर्टिक्युलरली ट्री कव्हर कमी होता, तो अचानक वाढला. जसं जसं तुम्ही बाणेरच्या बाहेर जाऊ, मांगलेवाडी, भिलारेवाडी किंवा इथे हायवेच्या पलीकडे, तिथे एकदम सडनली ट्री कव्हर कमी होत चाललाय. त्याचं कारण आहे की प्लांटेशन. आता तो एक वेगळा विषय की कोणते टाईपचे ट्रीज आहेत, मी त्यात पडलो नाही की त्यामध्ये लोकल ट्रीज किती आहेत, फॉरेन ट्रीज किती आहे, बट येस टोटल ट्रीज काउंट हा महत्वाचा आहे. तो अशा पद्धतीने तो स्टडी केला आणि त्यातून काही फाइंडिंग्स पुढे आल्या. त्यात जर मला तुम्ही स्क्रीन शेअरचे राईट्स दिले तर मी तुम्हाला काही मॅप्स दाखवू शकतो जे आपण काम केलेले आहे. ओके. मी आता जो मगाशी विषय काढला पुणे सिटीचा जो आहे ट्री बेस्ड मॅपिंग, त्यात सिटीचे लोकेशन हे आपल्या समोर आहे. बेसिकली मी आता जसं सांगितलं की छान 2 रिव्हर्स इथे आहेत आणि अशा पद्धतीने, आणि टोटल वॉर्ड्स ज्या होते त्या वॉर्ड वाईज काय ट्रीज आहेत, किती आहेत, त्याचंही कॅल्क्युलेशन केलं. आणि सर्वात महत्वाचा जो विषय होता की ट्री सेन्सस करताना ट्री म्हणून काय कन्सिडर केलं जातं याची एक डेफिनेशन त्यांनी डिफाईन केलेली आहे, जी आहे की त्याची गर्थ जी आहे मिनिमम 10 सेंटीमीटर पाहिजे आणि हाईट ही 3 मीटर पाहिजे, ती ट्री म्हणून कन्सिडर होतं सिटीमध्ये ऍज पर ऍक्ट. आणि तो आपण बघितला. आणि बेसिकली जो महाराष्ट्र प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट जो आहे 1975 तो कन्सिडर होतो इथे. मुळात एक गोष्ट खूप महत्वाची पुण्याच्या बाबतीतली की जी पुण्याची जी वाढ होत चालली आहे ती बघितली तर आधी पहिला जो कसबा पेठचा पार्ट आहे तो शिवाजी एरा आपण म्हणतो त्याला, नंतर पेशवा एरा, नंतर आफ्टर इंडिपेंडंट 1958चा, नंतर 81, 2001 आणि आता 2015 नंतरचे जे काही 34 विलेजेस ऍड झालेत आता काल परवा, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 11 विलेजेस ऍड झाले. तर अशा पद्धतीने ग्रोथ होत चालली आहे पुण्याची. आता हे करताना सर्वात महत्वाचा जो WHO चा जो पॅरामीटर आहे जो पॉप्युलेशन ग्रोथचा, म्हणजे ट्री पॉप्युलेशन हा 12% वाढली पाहिजे, 12% तरी पाहिजे कंपॅरेटिव्हली ओव्हरऑल याच्यात. तर तसं आपल्याला इथे दिसत नाही. आणि WHO असं सांगतं की एअर क्वालिटी जर चांगली असेल तर तुमची पर पर्सन $20 एवढा इयरली जो काय हेल्थ कॉस्ट आहे ती वाचू शकते. आणि नीट ट्रीचा कव्हर असेल तर जवळजवळ 130 मिलियन इलेक्ट्रिसिटी, म्हणजे एवढी वाचू शकते इलेक्ट्रिसिटी. कारण त्याच्यामध्ये जो कन्झम्पशन आहे इलेक्ट्रिसिटीचा तो एकदम कंट्रोलमध्ये येऊ शकतो. सो या गोष्टींकडे आपण कसं स्किप करतो आय डोंट नो. अशा वेळी हे काम करताना जीपीएस नेव्हिगेशनसाठी लोकेशनसाठी टेक्नॉलॉजी वापरली गेली, ज्यामध्ये GIS म्हणजे बेसिकली डेटा कॅप्चर केला जातो, त्याचं अनालिसिस केलं जातं आणि स्पेशल अँड नॉन स्पेशल डेटामध्ये त्याचं प्रोव्हिजन केलं जातं. आणि जीपीएस जे आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि
आणि त्या पर्टिक्युलर लोकेशनची हाईट पण ही डिफाईन केली जाते, त्यातून आपण कन्सिडर केलं. आणि नेमका जो ट्री सेन्सस केला गेला त्यावेळी काय काय कन्सिडर केलं गेलं हेही महत्वाचं होतं. त्यातला जो त्या ट्रीला एक युनिक आयडी नंबर दिला गेला, त्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स डिफाईन केले गेले, नंतर त्याचा बॉटॅनिकल नेम, त्याचं लोकल नेम, त्याचा कॉमन नेम काय आहे, गर्थ, हाईट, टोटल कॅनोपी किती आहे, त्याची आत्ताची कंडिशन कशी आहे, हेल्दी आहे, ऍव्हरेज आहे, पुअर आहे, डेड आहे, आणि तुमचे काही जनरल रिमार्क्स अशा पद्धतीने. मग तिथे बर्ड नेस्ट आहे का, कोणत्या फॅमिलीमध्ये मोडतं, असे एकूण एन नंबर ऑफ डिटेल्स, म्हणजे ऑलमोस्ट 34 वेगवेगळे पॅरामीटर्स कन्सिडर केले गेले, इन्क्लुडिंग तिकडचा रोड कोणता आहे, रेअर ट्री आहे का, ओरिजिन काय आहे त्याचं, इंडिजिनियस आहे का एक्झॉटिक आहे, या पद्धतीने. आणि हा डेटा घेतल्यानंतर जो मेन ह्याच्या मागे मोटो जो होता तो होता की ट्रीज डिफाईन करणं, ट्री काउंट करणं, त्याचा एज असेल, त्याचं रिअल टाइम प्रोसेस मॉनिटरिंग सिस्टीम पण बनवली गेली होती की तो डेटा कॅप्चर केल्यानंतर मी काही गोष्टी सर्वेअरनी काय काम केलं, जेव्हा माझं स्वतःच आहे, आपणही काही ट्री सेन्ससवर काम केलेलं आहे, स्पेशली बालभारती पौड रोडच्या संदर्भातलं. त्यामध्ये ट्री लोकेशन जो आहे जीपीएस बेस कॅप्चर करणं, तो मेजर्स करणं, गर्थ, हाईट डिफाईन करणं, ह्या गोष्टी. आणि जीआयएस अनालिसिस मध्ये जो काही काम केलं गेलं ऍज अ जीआयएस टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये हा सगळा डेटा पॉइंट मध्ये कन्वर्ट केला गेला. म्हणजे ते ट्रीचे लोकेशन तुमच्या सॉफ्टवेअरवर, डेस्कटॉपवर आणले गेले आणि त्यातून नॉन स्पेशल क्वेरीज डिफाईन केल्या गेल्या. क्वेरी म्हणजे काय की साधारणतः एक 20 फूट हाईट असलेल्या ट्रीज कुठल्या, किंवा 15 सेंटीमीटर गर्थ असलेल्या ट्रीज कोणत्या, असे डिफाईन करता येतात आणि त्याचा एक डेटा अनालिसिस पण करता येतं. मग हा असा एक ऍप वापरला गेला, ऍप्लिकेशन, की ज्याच्यामधून तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन ने डेटा कॅप्चर केला गेला. त्यामध्ये डेटा तुम्ही वापरता, फोटो काढला जातो, लॅटलॉंग्स मेन्शन केले जातात आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो स्क्रीनवर दिसतोही. तर हे चालू असताना बेसिकली जो होता महत्वाचं ते म्हणजे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इन पुणे सिटी हा डिफाईन केला गेला. म्हणजे 1000, 0 ते 10,000, नंतर 10,000 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 50. त्यामध्ये समोर आपल्या जे आहे ते डिफाईन होत आहे की टोटल वॉर्ड वाईज कोणत्या वॉर्डमध्ये किती पॉप्युलेशन झालंय. सेम इथे आलं वॉर्ड वाईज एरिया डिस्ट्रीब्युशन, टोटल एरिया स्क्वेअर किलोमीटर मध्ये कन्सिडर केला. तर 0 पासून ते 12 स्क्वेअर किलोमीटर एरिया एवढा मोठा पण काही वॉर्ड्स आहेत. आणि त्यानंतर ट्रीचा डेटा त्याला कनेक्ट केला. आता एकूण फॉर एक्झाम्पल 144 वॉर्ड्स होते त्यावेळी जे आपण इलेक्शन वॉर्ड्स म्हणून कन्सिडर केले होते. तर त्यात 0 पासून ते 15,500 ट्रीज कोणत्या वॉर्डमध्ये आहे, असे ते 18,500 पर्यंत. हे ह्याचं एक वॉर्ड वाईज ट्री नंबरचं कन्व्हर्जन मी स्वतः त्याचं अनालिसिस करून समोर मांडण्याचा प्रयत्न केला. नंतर ट्री डेन्सिटी पण काढली की टोटल एरिया आणि त्या बेसिसवर किती नंबर ऑफ ट्रीज आहेत तेही डिफाईन केले. त्यातून डेन्स खरं सांगायचं तर सेंट्रल म्हणजे सिटी एरियामध्ये थोडासा आम्हाला बघायला मिळाला त्यातल्या त्यात. आणि मग जसं जसं बाहेर जाऊ तसा तो डेन्स एरिया कमी होत जातो, ते आपण बघितलं. स्पेशली वाघोली आणि नगर रोड इथे तर आता अवस्था बिकट आहे. आणि नंतर मग नंबर ऑफ ट्रीज पर 100 पर्सन ह्याच्यात कॅल्क्युलेशन्सवर आम्ही थोडासा वेळ घातला की ज्याच्यातून कळालं की प्रत्येक 100 व्यक्तींमागे किती ट्रीज आहेत. तर ते आपल्या समोर डिफाईन झालं. आणि जसं अगेन परत तोच मुद्दा येतो की जसं बाहेर जाऊ तसा ट्रीजचा कॅल्क्युलेशन आणि वॉर्ड्सचे जे लोकेशन्स आहेत त्यांनी कळतं. नंतर अजून एक सॅटेलाइटचा डेटा वापरून आणि टोटल एरिया डिफाईन करून आम्ही एक व्हेजिटेशन कव्हर डिफाईन केला. म्हणजे वॉर्ड वाईज 1991 मध्ये काय कंडिशन होती. फॉर एक्झाम्पल सेंट्रल एरिया जो आहे तो बघितला आणि जसं जसं बाहेर जाऊ त्या पद्धतीने तर डिफाईन करताना हेक्टर वाईज किती एरिया अंडर व्हेजिटेशन होता. आणि जसं जसं 2015चा कॅल्क्युलेशन केलं तर एकदमली काही चेंजेस इथे दिसतात आपल्याला. स्पेशली औंध वॉर्ड असेल, इवन टिळक रोड, सहकार नगरचा काही पॅच असेल, आणि नंतर फुरसुंगी आणि हा, आणि डेफिनेटली मग इथे होळकरवाडी, उंडरी, हडपसर, बिब्बेवाडी इकडचा पार्ट एकदम ट्री कव्हर कमी होत गेलाय. सो अशा पद्धतीने मला असं वाटतं की मॅपिंग आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि त्यातून बेनिफिट्स जे डिपार्टमेंट्सला झाले होते की त्यातून ट्रीज किती आहेत प्रेझेंटली त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये ते डिफाईन झाले. नंबर ऑफ स्पेसीज
स्पीसीज किती आहेत तेही कळालं. नंतर लोकेशन, रेअर स्पीसीज किती आहे, इव्हन मेडिकल प्लांट लोकेशन्स बघितले तर ते किती आहे, टोटल ह्युमन रेशो मी आता जसं बघितलं इकॉलॉजिकल बॅलन्सच्या दृष्टीने किती ट्रीज आहेत, आणि रिजन वाईज ग्रोथ रेट काय आहे ट्रीचा तोही डिफाईन होतो. नंतर बेस्ड ऑन दी प्रेझेंट रोड, आता रोड्स नुसार विचार केला तर किती ट्री अंडर कव्हर कसा आहे रोड वाईज. नंतर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन जे आहे ओरिजिन, ट्रीचं ओरिजिन तेही बघितलं गेलं. नंतर लोकेशन वाईज डेंजरस आहे का कसं आहे काय, किंवा ते कटिंग करायची गरज आहे का, काय एज आहे त्या ट्रीजचं हे डिफाईन झालं. म्हणजे तुम्ही फिल्टर दिला जीआयएस प्लॅटफॉर्मवर तर तुम्हाला हे लक्षात येतं की साधारणतः 50 वर्षापेक्षा ट्रीज जास्त कुठले कुठले आहेत, 40 वर्षापेक्षा कुठले आहेत, मग त्याचा टाईप कुठला आहे. पण सरांसारखे जे बॉटनिस्ट आहेत त्यांना माहिती असतं की ह्या टाईपचं ट्री साधारणतः एवढं एवढं असेल तर हे नंतर पडू शकतं वाऱ्यामध्ये. एक असे काही जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला सेट करता येतात. आणि टू नो द प्लेस, हाय डेन्सिटी, मी आता जे डेन्सिटी कव्हर आपण बघितला तो, आणि हे सगळं तुम्हाला वापरता येतं अर्बन प्लॅनिंग मध्ये. सो अशा पद्धतीने मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये एक काम करायचा प्रयत्न केला गेला आणि डेफिनेटली खूप चांगले रिझल्ट समोर आले. पण हा झाला डेटा. हा डेटा एक्सपर्ट्स जोपर्यंत समोर आणत नाही तोपर्यंत त्याचं मॅपिंग करणं इम्पॉसिबल आहे. सो हॅट्स ऑफ की बरेचसे जे कंपनी, ज्या कंपनींनी आणि गार्डन डिपार्टमेंटनी आणि काही पॅनलवर जे एक्सपर्ट्स होते त्यांनी मनावर घेऊन याचा हा डेटा समोर आणला. आणि आता ही वेळ आहे की सेकंड ट्री सर्वे, ट्री सेन्सस पुण्याचा होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो होईल त्यातून आपण परत कंपॅरिझन करू शकतो की गेल्या 2011 ते आता 2021 म्हणजे या 10 वर्षामध्ये काय चेंज झालेला असेल ग्रोथ रेट. सॅटेलाइट्स थ्रू तुम्ही व्हेजिटेशन कव्हर काढू शकता म्हणजे कॅनोपी, बट नंबर ऑफ ट्रीज, मग त्यात टाइप्स, म्हणजे असं जसे मगाशी बोलताना सर हे म्हणाले की त्यांनी जे बुक लिहिलं त्यातले 20 एक ट्रीज आता नसतील, पण मग ते आपल्याला परत आयडेंटिफाय करता येतील की ज्या जिओ टॅग पोझिशन मधून ट्रीजचं आयडेंटिफिकेशन झालं होतं ते तो ट्री आहे का तिथे, ते झाड आहे का, आणि आता त्याची कंडिशन काय आहे. सो आणि मग नंतर एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टी शक्य आहे. यामुळे सिटीचा जो व्हेजिटेशन इंडेक्स आहे तोही आपल्याला एक मेंटेन ठेवता येतो. त्याच्यानुसार ऍक्शन प्लॅन सेट करता येतात. त्यामुळे काही गोष्टी मेजर्स करावे लागतात. इव्हन काही रूल्स रेग्युलेशन मध्ये काही चेंज करायचे असतील, इंटरनल पॉलिसीज मध्ये काही चेंज करायचे असतील, हे डिसिजन्स घ्यायला सोपं जातं. सो डेफिनेटली डेटा आणि त्याचं इंटरप्रिटेशन हा आज एक काळाचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. थँक्यू. फारच छान श्रीकांत, तुम्ही फार चांगलं हे स्पष्टीकरण केलं आणि त्याचं महत्व कळलं बरं का. म्हणजे हे जे टेक्निक वापरून तुम्ही जो एवढा मोठा अभ्यास केला, हा मला वाटतं तुमच्या संशोधनाचा एक पेपर होता. श्रीकांत, तुमचा खरं थोडासा उशीर झाला, ज्याला आपण मराठी मागून घोडं म्हणतो, की तुमचा परिचय थोडक्यात करून द्यायचाच राहिला होता. पण तुमच्या विषयातून फार चांगल्या रीतीने तुम्ही करत असलेल्या कामाचं महत्वही, म्हणजे वृक्ष संवर्धन, निसर्ग संवर्धन आणि शाश्वतता, ह्याच्यासाठी या गोष्टींची किती गरज आहे हे मात्र नक्कीच एस्टॅब्लिश झालं. पण थोडक्यात आपल्या श्रोत्यांसाठी सांगते की तुमची जी डॉक्टरेट आहे ती ह्याच्यावर आहे ना, इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन पुणे सिटी. हा, ते एक आहे. त्यानंतर माझ्या दृष्टीने मला काय महत्वाचं वाटलं माहितीये का, की तुम्ही युअर मास्टर ट्रेनर महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हे आहात आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट. मला इथे एक छान किस्सा सांगायला आवडेल. बेसिकली जी आयडिया आली त्याच्यामध्ये आरटीआयचा मोठा रोल आहे. हा, यशदामध्ये मी रिसर्च ऑफिसर म्हणून काम पाहत होतो आणि त्या दरम्यान आम्ही आरटीआय वरही थोडंसं काम चालू होतं. सो मला पुण्याचं काम करायचं होतं आणि डेटाही हवा होता पुण्याचा, आणि मी जर प्रत्यक्ष गेलो तर मला तो मिळणारही नव्हता आणि त्यांनी टोटली मला तो डेटा द्यायचा नाही म्हणून थोडासा अगेन्स्ट होते. बट जेव्हा मी त्यांना आरटीआय थ्रू रिक्वेस्ट केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी एक हार्ड डिस्क घेऊन या. आता मी हे मोठ्या प्लॅटफॉर्मवर सांगतोय
हार्ड डिस्क मी दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो. मला 32 GB चा स्कॅन डेटा त्यांनी दिला, जो अख्ख्या पुणे सिटीचा जो काही सर्व्हे झाला होता त्याचे स्कॅन केलेले सगळे कॉपीज होते, फॉर्म्स होते. थँक गॉड मी पुण्यातला आहे, पुण्यात राहतो. तर 32 GB चा डेटा एक 7 दिवसामध्ये एक 3 MB ची फाईल JPG ह्याच्यात कन्वर्ट करून A3 मध्ये तो प्रिंट एक मॅप जाऊन तो गार्डन डिपार्टमेंटला भेट दिला की हा तुमचा वॉर्ड वाईज ट्रीचा डेटा आहे. 32 GB चा डेटा अशा पद्धतीने आता तुम्ही सगळ्यांसमोर आणा. एक गोष्ट लक्षात आली बरं का आणखी, की श्रीकांत सारख्याने केलेलं काम आणि तुम्ही केलेलं काम, तुमचं संशोधन, या दोन्ही गोष्टी एकमेकांना किती पूरक आहेत या गोष्टी फार चांगल्या लक्षात आल्या. आणि दोन्हीचा अभ्यास खरं तर व्हायला पाहिजे. आणि आपल्या ट्री प्रेमी, म्हणजे आपण वृक्षप्रेमी जी पुण्यातली लोक आहेत त्यांच्या निदर्शनाला हे दोन्ही विषय आले एकत्रितपणे, ह्याचं मला फार बरं वाटतं. मला असं वाटतं आपला जो तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू जो झाला ती मला असं वाटतं की एक पहिली पायरी ठरावी. आणि खरं तर ह्याच्यातून अधिक चांगल्या रीतीने आपल्याला या दोन्हीच नोंद किंवा डॉक्युमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा अधिक आशयपूर्ण असा हा इंटरव्ह्यू आपण कदाचित दुसऱ्या पायरीवर करूया. खूप धन्यवाद डॉक्टर श्रीकांत गबाले आणि श्रीकांत इंगळहळ्ळी, तुम्ही या ठिकाणी सहपेड्यासाठी ह्या लोकांसाठी आपापल्या विषयाचा परिचय करून दिला की जो सामान्यांच्याही जिव्हाळ्याचा आहे आणि जो सामान्यांनाही समजला. हे विशेष आहे, कारण तांत्रिक गोष्ट सोप्या भाषेत समजावणं हे अवघड असतं. तेव्हा मी खूप आभारी आहे, तुम्ही दोघांनी हे काम फार चांगल्या रीतीने केलं. नमस्कार. थँक्यू.